करुणेची पदयात्रा महाराष्ट्राच्या वाटेवर दापोलीतील भिक्षू संघाच्या चारिकेला राज्यव्यापी प्रतिसाद। कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात सुरू असलेल्या बौद्ध परंपरेतील अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक अशा भिक्षू संघाच्या चारिकेला केवळ स्थानिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे। दापोली तालुक्यातील पिसईसह विविध गावांमध्ये चारिकेसाठी दाखल झालेल्या भिक्षू संघाचे बौद्ध बांधव, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून श्रद्धेने, शिस्तबद्ध आणि आदरयुक्त स्वागत करण्यात येत आहे। ही चारिका परंपरा थेट गौतम बुद्धांच्या काळापासून चालत आलेली असून बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर गावोगावी पायी फिरत धम्माचा प्रचार केला होता। मानवता, करुणा, अहिंसा, समता आणि बंधुता या सार्वजनिक मूल्यांचा संदेश समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवणे हेच या चारिकेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे बनते सांगत आहेत। आजच्या सामाजिक अस्वस्थता, वाढते तणाव, विघटनाच्या पार्श्वभूमीवर चारिका या उपक्रमातून शांतता, सामाजिक सलोखा आणि बंधुतेचा प्रभावी संदेश दिला जात आहे। दापोलीतील सुरू असलेल्या ही चारिका आता राज्यव्यापी धम्म चळवळीचे स्वरूप घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे। नमो बुद्धाय। मी भिक्खू विमल बोधी। मी इथंच रत्नागिरी जिल्ह्यातून ग्वाघर तालुका जिथे आहे त्या ठिकाणाहून मी इथे आलेलो आहे आणि हे सगळे माझ्या या ठिकाणी चारिकेसाठी आलेले आसाममधून केवपाला भंतेजी, हे पुण्यातून आनंद भंतेजी, पाठीमागे इथे रत्नागिरीतून तथा बोधगयातून संघरकिता भंतेजी आलेले आहेत आणि हे सचित्त बोधी म्हणून भिक्खू सचित्त बोधी पुण्यामधून आलेले आहेत। असा 6 जणांचा ह्या ठिकाणी संघ या दापोली तालुक्यातून चारिकेसाठी गावोगाव फिरतोय। आता चारिका म्हणजे नेमकं काय आहे? की चारिका म्हणजे चालत 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 बुद्ध धम्माचा जो भगवान बुद्धांनी सांगितलेला धम्म आहे तो धम्म लोकांपर्यंत पोहोचून सत्य धर्म काय आहे। लोक बरीच कर्मकांडामध्ये अडकलेली आहेत, त्याच्यामुळे लोकांना मनस्ताप पुष्कळ होतो, काही लोकांना ट्रेस येतो। त्या ह्याच्यातून लोकांना बाहेर कसं काढायचं, सत्य काय ते लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं आणि लोकांमध्ये जनजागृती कशी करायची, यासाठी हा एक उद्देश या ठिकाणी आम्ही समजून गावागावातून चारिका करतोय आम्ही। चारिका करता 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 जिथे ज्या ठिकाणी आमचं भोजनाचं वेळ होते त्या गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी भिक्षाटन देखील आम्ही करतो आणि नंतर मग जवळच्याच त्या ठिकाणी एका बुद्धविहारामध्ये जाऊन ते भोजन आम्ही ग्रहण करतो आणि त्या ठिकाणी धम्मदेशन देतो। जे भगवान बुद्धांनी स्वतः अनुभवलेला त्या ठिकाणी जो धम्म आहे त्याच्यातून जे त्यांना मिळालेलं ज्ञान आहे ते ज्ञान भिक्षून संघाला सांगितलेलं आहे आणि भिक्षू मग त्या ज्ञानासाठी, लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या हितासाठी, सुखासाठी, जसं चरत भिक्खवे चारिकं बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे, सगळ्या लोकांच्या कल्याणासाठी भगवान बुद्धांनी सांगितलेलं धम्म आहे, सगळ्या लोकांच्या हितासाठी सांगितलेलं धम्म आहे। हा धम्म लोकांपर्यंत पसरून लोकांना याचा लाभ देऊन त्यांच्यामध्ये जे काय अज्ञान पसरलेले आहे त्या अज्ञानामध्ये प्रकाश टाकून तो अज्ञान दूर करण्याचं काम आम्ही या चारिकेच्या माध्यमातून करतोय आणि लोकांमध्ये धम्माविषयी जनजागृती करण्यासाठी आम्ही फिरतो आहोत। या चारिकेमुळे मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर यांच्यासह राज्यातील विविध भागांमधील बौद्ध समाज, युवक आणि विचारवंत या उपक्रमाशी जोडले गेले असून महाराष्ट्रभरातून या चारिकेची सकारात्मक चर्चा होत आहे। भिक्षू संघाच्या पवित्र पदयात्रेमुळे दापोली परिसरात धम्ममय आणि शांततेचे वातावरण निर्माण झाले असून करुणा व अहिंसेचा संदेश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत। भिक्षू संघाच्या पवित्र पदयात्रेमुळे दापोली तालुक्यात धम्म, शांतता आणि सकारात्मक ऊर्जेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून ही चारिका समाजाला योग्य दिशा देणारी असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। नमो बुद्धाय। मैं खेमापाला भंते, मैं असम त्रिपुरा से आया हूँ और हम लोग इस चारिका शुरू किया है 15 दिसंबर 2025। अभी हम लोगों का चारिका 3 दिन चल रहा है, तीसरा दिन चल रहा है। तो चारिका का अर्थ है धम्मा वॉक, पैदल चल चल के हम लोग धम्मा का प्रचार करता है, यानी शांति का मैसेज देने के लिए हम लोग निकला है। समाज में अशांति बढ़ गया है, इसलिए हम लोग निकला है शांति को प्रचार करने के लिए, शांति फैलाने के लिए हम लोग आए हैं। और स्पेशली हम लोग इस भारत में बुद्धा का जो टीचिंग है सभी का पास पहुँचे और बुद्धा का टीचिंग ऐसा है जो व्यक्ति बुद्धा का टीचिंग को जान लेता है उसका मन शांत होता है और उसका जीवन उन्नति होता है। उसके कारण हम सभी का कल्याण के लिए, सभी का मंगल के लिए, सभी का फायदा के लिए हम लोग इस चारिका को शुरू किया है। थैंक यू। चारिकेदरम्यान गावागावात बौद्ध बांधवांकडून भिक्षू संघाला वंदन, दान आणि आदरयुक्त नमस्कार करण्यात येत आहे।
पिसई परिसरातील घरोघरी बौद्ध उपासकेनी भिक्षू संघास वंदन करत दान अर्पण केले. हे दृश्य अनेकांच्या मनाला स्पर्श करून गेले. हे दृश्य केवळ धार्मिक श्रद्धेचे नसून बौद्ध धर्मातील शिस्त, विनय आणि करुणेची परंपरा आजही जिवंत असल्याचे दर्शन घडवतात. जय भीम. आमच्या बौद्ध सेवा संघ तालुक्यात दापोली मंडणगड या मातृसंस्थेच्या वतीनं आणि भिक्खू संघ या भिक्खू संघाच्या वतीनं दापोली तालुक्यामध्ये आज चारिका कार्यक्रम 15 तारखेपासून सुरू झालेला आहे. आणि ह्या चारिका कार्यक्रमात खऱ्या अर्थानं घेण्यापाठचा जो उद्देश आहे तो तथागतांच्या काळापासून जो बुद्ध धम्म आहे आणि तथागतांच्या काळापासून हा जो उपक्रम आहे हा उपक्रम खऱ्या अर्थानं आमचा ऐतिहासिक हा उपक्रम आहे. आणि त्या ऐतिहासिक क्षणांची जाणीव बौद्धांना व्हावी या दृष्टिकोनातून आज आमच्या इथे वंदनीय भिक्खू खेमपाला आसाम इथून ते आलेले आहेत. वंदनीय भिक्खू विमल बोधी रत्नागिरीतून आहेत. वंदनीय भंते धम्म तिस्स हे कर्नाटकमधून आलेले आहेत. वंदनीय भिक्खू सचित बोधी हे बोधगयातून आलेले आहेत. भिक्खू संघ कीर्तिमुनी हे पुण्यातून आलेले आहेत. आणि वंदनीय भिक्खू आनंद हे देखील पुण्यातून आले. असं 6 जणांचा हा भिक्खूंचा संघ या आमच्या दापोली तालुक्यामध्ये 15 तारखेपासून तर 24 तारखेपर्यंत चारिका कार्यक्रम आणि भिक्षाटनाचा कार्यक्रम हा सुरू झालेला आहे. आज आमच्या पिसई गावामध्ये भिक्खू संघाचं आगमन झालेलं आहे. पंचशील विहारामध्ये आमच्या बौद्धजन ग्रामस्थ मंडळ आणि आमचे माता रमाई मंडळ आणि आमचे सर्व बंधू भगिनींच्या उपस्थितीमध्ये हा चारिका कार्यक्रम खऱ्या अर्थानं आम्हाला अनुभवता आला. आणि भिक्षा पात्र हे तथागतांच्या काळातलं जे म्हणजे भगवंतांच्या काळातला आहे हे खऱ्या अर्थानं हा जो काय प्रत्यक्ष अनुभव जो आहे हे आम्हाला उपासकांना पाहता आला. आणि म्हणून तथागतांचा जो मैत्रीचा जो संदेश आहे हाच खऱ्या अर्थानं संदेश आपण जगभर पसरला पाहिजे. कारण जगाला युद्ध नको, बुद्ध हवा. आणि बुद्धाने खऱ्या अर्थानं या भूमीमध्ये मैत्री शिकवली आहे, समता शिकवली आहे, बंधुत्व शिकवलं आहे. त्या आधारावरती ती विचारधारा खऱ्या अर्थानं जगामध्ये प्रस्थापित व्हावी हा एकच खऱ्या अर्थानं मार्ग, बुद्धाचा मार्ग, आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग खऱ्या अर्थानं जो दिलेला आहे हा मार्ग प्रत्येकानं आचरणात आणला पाहिजे. आणि त्याकरता आज चारिका कार्यक्रमाच्या माध्यमातून भिक्खू संघ आमच्या बुद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार करत आहे. आणि उपासकांमध्ये खऱ्या अर्थानं बुद्धत्वाचा विचार रुजला पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून हा 10 दिवसाचा कार्यक्रम दापोली तालुक्यामध्ये होत असताना आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आणि आमच्या संघटनांनी विचार केला आहे की हा केवळ 10 दिवसाचा कार्यक्रम नव्हे तर यापुढे हा सातत्यानं कार्यक्रम चालू राहील. आणि दापोली तालुक्यातच नव्हे तर रत्नागिरी जिल्हाभरमध्ये हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं झाला पाहिजे. कारण भगवंताचा तत्कालीन जो इतिहास आहे हा इतिहास आमच्या सर्व बांधवांना कळला पाहिजे. आणि म्हणून हा चारिका कार्यक्रम संघटनेच्या वतीने आयोजित केलेला आहे. त्याचा अनुभव आम्हाला घेता आला. या कार्यक्रमामध्ये सर्व तालुक्यातली मंडळी, आमचे बंधू भगिनी आणि सर्व उपासक मोठ्या हर्षानं आणि मोठ्या आनंदानं सामील होताना दिसतात. आणि बुद्ध विचार जागृत करण्यामध्ये खऱ्या अर्थानं प्रेरणा देण्याचं काम खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहेत. आणि म्हणून हे कार्यक्रम सतत चालू राहतील. आम्ही भिक्खू संघाला देखील विनंती करणार आहोत की पुढे हे कार्यक्रम असे चालू ठेवावे. अशा प्रकारचा हा चारिका कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि आज पंचशील बुद्ध विहार पिसईमध्ये या भिक्खू संघाचं आगमन झालं आहे. आम्ही त्यांचं सर्व पिसईकर ग्रामस्थ मंडळ, बौद्धजन ग्रामस्थ मंडळ, माता रमाई मंडळ, युवा मंच यांच्या वतीनं त्यांचं हार्दिक असं स्वागत आम्ही करत आहोत. धन्यवाद. दापोलीत भिक्षू संघाची पवित्र चारिका गावागावात श्रद्धा, शिस्त आणि करुणेचे दर्शन ही केवळ पदयात्रा नाही तर महाराष्ट्राला जोडणारी धम्म परंपरा आहे. पत्रकार सुदेश सुरेश तांबे, विद्या न्यूज, दापोली.